नमस्कार मित्रांनो. सर्वप्रथम आपणा सर्वांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, दीपावलीची धामधूम चालू झालेली आहे आणि इकडे राजकीय पक्षही निवडणुकांच्या तयारीला लागलेले. महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितींच्या निवडणुका तोंडावर आहेत आणि ऐन दीपावलीच्या आधीच एक दिवस आधी मनसे प्रमुख रावसाहेब ठाकरे यांनी एक पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेऊन त्याच्यामध्ये फटाक्यांची आतिषबाजी केलेली आहे. त्याला आरोपांची आतिषबाजी असं समजू आपण. महापालिका निवडणुकींच्या अनुषंगाने त्यांनी जो मेळावा घेतला, ह्या मेळाव्यामध्ये अतिशय गंभीर असे आरोप त्यांनी केलेले आहेत. म्हणून म्हटलं की दिवाळीच्या आधीच राज ठाकरेंनी फटाके फोडले. आता हे फटाके फोडले तर फटाक्यामध्ये कोण कोण कसे कसे सत्ताधारी भासतायत हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. तर नमस्कार मित्रांनो, मी किशोर बोराटे, तिसरा डोळा या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो. अतिशय शॉर्ट नोटीसवर राज ठाकरेंनी आज मनसेच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेतला. अर्थातच मेळाव्यामध्ये जे काही मुद्दे होते त्या मुद्द्यामध्ये निवडणूक आयोगाचं कामकाज हा एक महत्त्वाचा मुद्दा होता. त्याचबरोबर मतदार याद्यातील घोळ, त्याला सत्ताधारी पक्षाचा असणारं वरदहस्त आणि मुंबईमध्ये जे वाढणारं गुजरात्यांचं वर्चस्व किंवा अदानी अंबानी यांची जी मुंबईवर जी पकड दिवसेंदिवस घट्ट होते, ह्या आणि असं इतर अनेक बाबींचा त्यांनी आढावा आपल्या भाषणातून घेतलेला आहे. या सगळ्या गोष्टी एका व्हिडिओमध्ये कव्हर करायचं म्हटलं तर व्हिडिओ थोडासा मोठा होणार आहे, परंतु मला खात्री आहे की निश्चितपणे तुम्ही बघाल. भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे यांनी सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा देऊन पहिला गंभीर आरोप केला, तो म्हणजे मतदार यादीमध्ये एवढी बोगसगिरी चालली की जवळजवळ राज्यामध्ये, पूर्ण राज्यामध्ये 96 लाख बोगस मतदार वाढवले. हा एक गंभीर आरोप त्यांनी राज्य सरकारवर केलेला आहे किंवा निवडणूक आयोगावर केला असं म्हटलं तरी हरकत नाही. त्याचबरोबर त्यांनी दुसरा आरोप केला, तो म्हणजे प्रादेशिक पक्षांचं अस्तित्व हे यांना संपवायचं आहे. मॅच फिक्सिंग होते तसं मत फिक्सिंग होत आहेत, हा एक त्यांचा आरोप होता. निवडणूक आयोगाला प्रश्न विचारलं तर सत्ताधाऱ्यांना का राग येतोय हाही प्रश्न त्यांनी विचारले. त्याचा संदर्भ म्हणून त्यांनी नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असताना आसाममध्ये गेले, त्यावेळेला त्यांनी निवडणूक आयोगाला काही प्रश्न विचारले होते. तेच प्रश्न म्हटले मी आज निवडणूक आयोगाला विचारतोय. जर त्यावेळेला नरेंद्र मोदींनी प्रश्न विचारले ते जर योग्य असतील तर मग मी प्रश्न विचारले तर त्याच्यामध्ये तुम्हाला राग यायची काय कारण आहे, असा सरळ सरळ प्रश्न त्यांनी सत्ताधाऱ्यांना विचारले. त्याचबरोबर त्यांनी निवडणूक आयोग, ह्या निवडणूक आयोगानं निपक्ष काम करावं, कुणाच्या अंडर काम करू नये. तुमची एक स्वायत्त असं संस्था आहे, ती स्वायत्तपणा किंवा ते स्वातंत्र्य तुम्ही जपावं असंही त्यांनी निवडणूक आयोगाला आवाहन केलं. आणि ही बोगस मतांचा आरोप हा पूर्वीपासूनच होतोय. त्यांनी त्यासाठी 2016-17चं पण उदाहरण दिलं. 2016-17लाही त्यांनी निवडणूक आयोगाला भेटून सर्व विरोधी पक्षांना एकत्र आणून पत्रकार परिषद घेतली होती वगैरे वगैरे वगैरे, ते दाखले दिले. त्यावेळेला त्या पक्षांनी फारसा काही त्याच्यामध्ये इंटरेस्ट दाखवला नाहीये, परंतु आता स्वतःच्या दारावर टकटक झाली त्यामुळे सगळेच जागे झाले, असंही त्यांनी चिमटा बाकीच्या विरोधी पक्षांना काढलेला आहे. आणि ते बोलले की हा आरोप फक्त मीच करतोय असं नाहीये, तर सत्ताधारी पक्षाचेही आमदार करतायत. पण त्याच्यामध्ये त्यांनी राष्ट्रवादी अजितदादा गटाचे आमदार सतीश चव्हाण, आमदार संजय गायकवाड शिंदे गटांचे आणि भाजपच्या आमदार मंदा म्हात्रे ह्यांचेही त्यांनी व्हिडिओ बाईट दाखवलेले आहे. त्या तिघांनीही आरोप केले की लाखाच्या संख्येनं हे बोगस मतदार त्या यादीमध्ये, निवडणूक आयोगाच्या यादीमध्ये समाविष्ट झालेले आहेत. संदीपान भुमरे यांचंही एक स्टेटमेंट दाखवलं की मी 20,000 मतं बाहेरून आणली. नंतर त्यांनी सारवासारव केली, तो भाग वेगळा. त्याच्यानंतर मतदारांच्या प्रतिक्रिया एका मराठी वाहिनीनं घेतल्या होत्या की त्या मतदारांनी सुद्धा त्याच्यामध्ये आक्षेप नोंदवलाय की निवडणूक आयोगाच्या कामकाजावर त्यांनी आक्षेप घेतलेला आहे. तेही दाखवलं व्हिडिओमध्ये की त्यावेळेला सुद्धा जनसामान्यांच्या ह्या प्रतिक्रिया होत्या की ही सगळी बोगसगिरी चाललेली आहे आणि मतदान हे बॅलेट पेपरवरच घ्यायला पाहिजे, हाही आग्रह त्यांनी तिथं बोलून दाखवला. कारण त्यांनी उदाहरणादाखल परदेशातल्या अनेक काही देशांची उदाहरणंही दिली की अनेक देशामध्ये, अमेरिकेसारख्या महासत्तेमध्ये सुद्धा
बॅलेट पेपरवर मतदान होतं. मग इथे यायला काय हरकत आहे? म्हणजे तेही त्याच्यामध्ये त्यांनी दाखवलेले आहे. त्याच्यानंतर पुढचा जो त्यांनी गंभीर आरोप केला तो म्हणजे ही शहरं, मुंबई वगैरे, ठाणे, पुणे, ही शहरं, जी मोठमोठी शहरं आहेत, ही अदानी आणि अंबानी, अदानी आणि अंबानींना आंदण का देतोय आपण? आता खरं तर त्या आरोपामध्ये म्हटलं तर ते म्हटलं तर नाही. आता का नाहीये? तर कुठल्याही म्हणजे आता खाजगीकरणाच्या ह्याच्यामध्ये आज कुठल्याही देशामध्ये जे इन्फ्रास्ट्रक्चर उभं राहतं ते उद्योगपतींच्या सहकार्यानंच राहतं. सरकार सगळ्या गोष्टी करत नाही. म्हणजे परदेशात तर कुठलेही सरकार हे सगळ्या गोष्टी करत नाही. आपल्या इकडे निदान ते पहिल्यापासून पारंपरिक पद्धत पडत आलेली आहे की सगळ्या गोष्टी सरकारनं करायच्या. पण इतर देशामध्ये जर बघितलं तर इतर देशामध्ये सरकार हे करत नाहीये. सरकार कोऑर्डिनेटर म्हणूनच काम करत असतं आणि बाकीचे जे डेव्हलपमेंट असते हे विकासकच करत असतात. आता ते विकासक करतात त्याच्यावर खरं तर हरकत नाही पाहिजे. परंतु मग दुसरा प्रश्न उपस्थित राहतो की अंबानी आणि अदानीच का? बाकीचे विकासक नाही आहेत का? बाकीचे उद्योगपती नाही आहेत का भारतामध्ये? मग प्रत्येक ठिकाणी अंबानी आणि अदानीच का पाहिजे? हा खरं तर मूळ आक्षेप आहे विरोधी पक्षांचा. त्यांचा विकासकांना आक्षेप नाहीये, तर ठराविक दोनच लोकांना का ही कॉन्ट्रॅक्ट किंवा दोनच कंपन्यांना हे सगळ्या कॉन्ट्रॅक्ट का दिले जातात? हा एक त्यांनी त्याच्यामध्ये मुद्दा मांडला. आता दुसरा विषय असा आहे की त्यांनी जे सांगितलं की बुलेट ट्रेनला मी विरोध केला म्हटले. तर बुलेट ट्रेनचा जो मार्ग आहे त्या मार्गामध्ये जर बघितलं त्यांनी राज ठाकरेंनी हा आरोप केलेला आहे. त्याचं वास्तव खरं तर तपासलं पाहिजे. परंतु बुलेट ट्रेनचा जो मार्ग आहे मुंबई ते गुजरात दरम्यानचा, ह्याच्या दोन्ही बाजूला ही अदानींची प्रचंड प्रॉपर्टी आहे. अदानींची असेल, लोडांची असेल किंवा अंबानींची असेल. मग अशा त्या परिसरामध्ये जे प्रोजेक्ट उभे राहतील तिथं तीच लोक राहायला येणार, गुजरातीच. आणि अशा पद्धतीने मुंबईमध्ये ती संख्या वाढवत चालली. तर हा एक त्यांनी गंभीर आरोप केलेला आहे. पण हा आरोप दुर्लक्षित करण्यासारखा आहे का? बिलकुल नाही. मुंबईमध्ये मी राहतोय, मलाही माहिती आहे काय परिस्थिती तिथं आहे ती. त्यामुळे जर खरोखर राज ठाकरे जर म्हणत असतील की अशा पद्धतीने जर मोठमोठे प्रोजेक्ट हातात घेऊन तिथे जर रेसिडेन्शियल जर कॉम्प्लेक्स उभे केले किंवा सोसायटी उभ्या करत असतील, टॉवर उभे करत असतील, तर त्या टॉवरमध्ये राहायला येणारी जी लोक आहेत त्याच्यामध्ये मराठी नगण्यच असणार आहेत. हे बाहेरचे जास्त करून गुजराती वगैरे जास्त असणार आहेत. तर अशा पद्धतीने संख्या वाढवली जाते. परंतु या गोष्टीला पायबंद कसा घालणार आपण? हाही मोठा प्रश्न आहे. मला राजकीय चे आरोप प्रत्यारोप ह्याच्यामध्ये पडायचं नाहीये. परंतु खरोखर आपण काय करू शकतो या गोष्टीला? मुंबई ही एक मेट्रोपॉलिटन सिटी आहे, आर्थिक राजधानी आहे आणि बाहेरून लोक इथं येत आहेत पोट भरण्यासाठी. पण पोट भरण्यासाठी येत आहेत हा विषय महत्वाचा नाही. म्हणजे त्या गोष्टी पुरतच फक्त आपण जर फोकस करायचं म्हटलं तर त्या अनुषंगानं बाकीचेही प्रश्न उभे राहतात ना. ते येतात आणि ते मुंबईचेच किंवा महाराष्ट्राचे नागरिक म्हणून राहतात, महाराष्ट्राचे रहिवासी म्हणून राहतात, मुंबईचे रहिवासी म्हणून. आणि मग त्यांना पुढे रेशनिंग कार्ड मिळतं, आधार कार्ड असतंय. त्यांची नावं महत्वाची गोष्ट म्हणजे त्या तिथल्या स्थानिक मतदारसंघामध्ये घातली जातात. आणि असं करून मग हळूहळू काय होतंय की मराठी माणूस मुंबईमधनं कमी 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 होत चाललाय आणि बाहेरचे लोक जे काही नोकरी व्यवसायानिमित्त येतात त्यांची संख्या वाढून त्यांचं मतदान जे आहे ना ते मुंबईमध्ये वाढत चाललेले. मग प्रत्येक वार्ड वाय असेल किंवा विभागनिहाय असेल किंवा विधानसभा मतदारसंघ असेल, लोकसभा मतदारसंघ असेल, हे जर असे समजा गुजराती असतील किंवा उत्तर भारतीय असतील, इथं जर ह्या मतदारसंघामध्ये या लोकांची जर समजा संख्या वाढत गेली आणि उद्या जर मग असं झालं की आपण आता बघतो की बाबा प्रत्येक राजकीय पक्ष विचार काय करतो की बाबा एखाद्या वॉर्डमध्ये एखाद्या विधानसभा मतदारसंघ असेल, लोकसभा मतदारसंघ असेल, इथं तिकीट देताना त्या संबंधित बाबा त्या जातीचे मतदान किती आहे, त्या धर्माचं मतदान किती आहे. मग तिथं समजा परप्रांतीयांचं मतदान जास्त असेल किंवा गुजराती मतदान जास्त असेल तर मग तिकीट कुणाला दिलं पाहिजे? तर गुजराती उमेदवार दिला पाहिजे. का? तर तिथं त्या लोकांची संख्या जास्त आहे. उत्तर भारतीयांची संख्या जास्त असेल तर तिथे हिंदी भाषिक दिला पाहिजे उमेदवार. मराठी लोकांची संख्या जास्त असेल तर तिथं मराठी भाषिक उमेदवार दिला पाहिजे. पण त्याच्यामध्ये पण आणखीन जाती पोटजाती पाहिल्या जातात. मग अशा पद्धतीनं जर समजा ह्या सगळ्या गोष्टी होणार असतील तर जसं राज ठाकरे आरोप करतात की इन फ्युचर मुंबईमध्ये मराठी माणसं नगण्य होणार, मराठी लोक, आणि बाकीच्यांची संख्या ऑलरेडी वाढलेली आहेच पण अजूनही वाढत जाणार. म्हणजे जो मूळ मुंबई, जो मुख्य मुंबई मधला जो मराठी माणूस आहे तो कमी होऊन
हा उपनगरामध्ये राहायला आला. म्हणजे ठाणे असेल, कल्याण डोंबिवली असेल, नवी मुंबई असेल. आता जर समजा इकडेही जर बुलेट ट्रेनचा जर ट्रॅक बघितला आपण तर तो सगळा उपनगरातून जातोय. मग इकडे सुद्धा जर समजा उद्या ह्यांची संख्या वाढायला लागली तर मग हळूहळू तिथनंही मराठी माणसं अल्पसंख्य होत जाणार. निवडणुका वगैरे प्रचार वगैरे हा भाग जाऊ दे बाजूला, आपण त्याच्यामधलं वास्तव शोधायचा प्रयत्न करूया. मग हा इथं परत हे बाजूला जाणार सगळ्या गोष्टी. परत हे इथंही म्हणजे मुंबईमध्ये वाढली ती वाढली, परत उपनगरामध्ये ही संख्या वाढत जाणार आणि तिथेही मराठी माणूस अल्पसंख्य होणार. म्हणजे आता जर बघितलं तुम्ही मुंबई महानगरपालिकेमध्ये ते निवडून येणारे नगरसेवक आहेत ते मराठी सोडून इतर अन्य भाषिक उमेदवारांची संख्या प्रचंड वाढलेली आहे. महापालिकेमध्ये वाढली, विधानसभेमध्ये वाढली, लोकसभेमध्ये वाढली. मग आता मुंबईमधून तर निवडून येतात, आता उपनगरामधून सुद्धा जर समजा नॉन मराठी निवडून यायला लागले तर मराठी माणसाचं अस्तित्व राहणार आहे काय मुंबईमध्ये? बरं, हे प्रश्न आहे, त्याला उत्तर काय? हे सगळं रोखणार कसं तुम्ही? मग उद्या समजा राजसाहेब म्हणले की माझ्या हातात सत्ता द्या, उद्धव साहेब म्हणतील माझ्याकडे. उद्धव साहेबांच्याकडे तर एवढे वर्ष सत्ता होतीच ना. हाही परत गंभीर प्रश्न आहे ना. प्रश्न आहे, प्रश्न मांडताय तुम्ही प्रचार सभामधून, पण त्याच्याकडे ठीक आहे तुम्ही म्हणताय राजकीय नजरेतून, राजकीय चष्म्यातून नका बघू. नाही बघत आम्ही राजकीय चष्म्यातून. वास्तव तुम्ही जे मांडताय ते वास्तव मराठी माणसालाही पटते, पण ह्याला पर्याय काय ते सांगा ना. पर्याय समजा तुम्हाला निवडून दिलं, हा जर पर्याय असेल तर मग शिवसेनेला एवढं वर्ष निवडून दिलं, शिवसेनेने जे महापालिकेतले कॉन्ट्रॅक्ट आहेत ते कुणाला दिले आतापर्यंत, किती मराठी कॉन्ट्रॅक्टरला दिले, हाही प्रश्न महत्वाचा येतो ना तिथे. म्हणजे असे खूप अनेक प्रश्न उपलब्ध होत आहेत, उपस्थित होत आहेत त्या अनुषंगानं, आणि त्याची उत्तर मिळत नाहीये. हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. आता दुसरा एक म्हणजे हे इन्कमिंग रोखायचं कसं आपण? तर संविधानामध्ये तशी काही तरतूद नाहीये. मग आता संविधान म्हणून जर आपण समजा बसलो हे करत, तर मग शेवटी काय, मग आता महाराष्ट्रात 370 कलम लागू करायचं आपण? ईशान्येकडच्या राज्यामध्ये आहे किंवा काश्मीरमधलं काढलं, पण आता तो भाग वेगळा आहे, परंतु त्या खोलात नाही जायचं. पण मग आता असं काही करावं लागेल का आपल्याला, की बाबा समजा तुम्ही गुजरातमधून आला किंवा उत्तर भारतातून आला तरी मतदान तुमचं तिकडेच राहील, इकडे मतदान तुम्हाला करता येणार नाही, असं काही आपल्याला करता येईल का? हाही विचार करावा लागेल. पण हा प्रश्न मात्र गंभीर आहे आणि याच्याकडे गंभीरपणे पाहायला पाहिजे. हे महापालिका निवडणूक आहेत म्हणून नाही मी बोलत, परंतु खरोखरच हा गंभीर प्रश्न आहे. मग ह्याच्याबद्दल आपल्याला म्हणजे तुम्ही आज मराठी माणसाला मुंबईमध्ये जाऊन इतर भाषिकांना विचारावं लागते, भैया हे ऍड्रेस किधर काय? हेच आता हे दिवस बघायला लागतायत. दुसरा एक त्यांनी फार गंभीर आरोप केला, माहित नाही मला त्याच्यामध्ये खरंच त्यांना कुठून माहिती मिळाली राजसाहेबांना, परंतु त्यांनी एक सांगितलं की आता नवी मुंबई विमानतळ चालू झालेले आहे, दिबा पाटील विमानतळ चालू झाले, तिथे इंटरनॅशनल आणि डोमेस्टिक हे दोन्ही तिकडे हलवणार, आणि वाढवण बंदरच्या जवळ जे विमानतळ होते तिथे कार्गो विमानतळ हलवणार, आणि सांताक्रूज विमानतळाची जागा ही अदानींना किंवा तत्सम अंबानी असतील, अदानी असतील ह्यांना डेव्हलप करायला देणार. हा एक फार गंभीर आरोप केलेला आहे त्यांनी. माहित नाही, पण असं जर होणार असेल तर हे निवडणुका वगैरे जाऊ द्या बाजूला, परंतु अशा पद्धतीनं जर ह्या सगळ्या गोष्टी घडणार असतील, किंवा दुसरा एक आरोप त्यांनी केला की संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये जंगलतोड करायची आणि तिथले आदिवासी वगैरे हटवून तिथे अदानींना काहीतरी पॉवर प्लांट उभा करायचा आहे, मग ती पॉवर प्लांट उभा करायला ती जागा द्यायची, म्हणजे ते जंगलतोड करून ती जागा त्यांना द्यायची, किंवा सांताक्रूज विमानतळ ते बंद करून, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे सांताक्रूज मधलं ते बंद करून ती जागा विकासकांना म्हणजे अदानी किंवा अंबानींना वापरायला द्यायची. असं जर ह्या गोष्टी घडणार असतील तर खरोखरच मुंबई किती महाराष्ट्राच्या ताब्यात राहील, किंवा कागदावर नुसती मुंबई महाराष्ट्रात राहील परंतु तिचा मालकी हक्क कुणाकडे असेल हा विचार सुद्धा मराठी माणसांना करावा लागणार आहे. असे म्हणजे त्यांनी राज ठाकरेंनी ती खंतही बोलून दाखवली की ज्या सरदार वल्लभभाई पटेलांना आपण मानतो त्या वल्लभभाई पटेलांनी सुद्धा मुंबई महाराष्ट्राला मिळू नये यासाठी प्रयत्न केले होते. हे अशा पद्धतीने जर समजा ह्या सगळ्या गोष्टी घडणार असतील तर मराठी माणसांनी या गोष्टीचा निश्चितपणे योग्य विचार करायला पाहिजे. आणि सत्ताधारी पक्षामध्ये जे काही मराठी नेते म्हणजे मराठी पक्षच आहेत सत्तेवर, समजा भाजपा राज्य मराठी, भाजपाला आपण मराठीच मानूया, आता त्यांच्या कारभार कशा पद्धतीने चालतो हा भाग वेगळा आहे, परंतु त्याचं नेतृत्व करणारे मराठी लोकच आहेत. अजितदादा त्यांच्या पक्षाचं नेतृत्व करतात ते मराठी आहेत, आणि एकनाथ शिंदे हे तुम्ही सगळे आत्ताच्या सत्तेपुरतं बघू नका, तर पुढच्या ज्या महाराष्ट्रातल्या ज्या पिढ्या आहेत त्या पिढ्यांच्यासाठी जे योग्य असेल तेच तुम्ही करावं, एवढी तुम्हाला हात जोडून विनंती करावी. आणि त्याचबरोबर जे विरोधी पक्ष
त्यांनी हे जे आज राजसाहेबांनी मुद्दे उपस्थित केलेत हे फक्त महापालिका निवडणुकीपुरते करू नका हो. उद्या निवडणुका होतील, सत्तेत येणारे येतील, विरोधात बसणारे बसतील, पण ह्या मुद्द्यांचं काय जे तुम्ही आज उपस्थित केलेत ते उद्या तुम्ही निवडणूक झाल्यानंतर सुद्धा या मुद्द्यांच्यासाठी तुम्ही लढणार आहे का, हा प्रश्न सगळ्यात महत्वाचा. मित्रांनो, जे काही आज राजसाहेबांनी मुद्दे मांडलेत भाषणातून हे खरंच गंभीर आरोप आहे. आणि एक मराठी माणसाचं मुंबईमध्ये अस्तित्व टिकून राहण्यासाठी किंवा मुंबई महाराष्ट्राच्या ताब्यात राहणे, ताब्यात कागदाव नकोय, मालकी हक्क म्हणतोय मी, राहावी, या सगळ्या दृष्टीनं विचार करून मराठी माणसानं पुढे निर्णय घ्यायचे की ज्या मुंबईसाठी आपल्या पूर्वजांनी रक्त सांडलेले, मोरारजी देसाईच्या लाट्या काट्या गोळ्या छाताडावर झेललेलं आहेत, त्यांचं बलिदान वाया न जाऊन देण्याचं काम ही आपल्या पिढीवर आहे. आणि ती जबाबदारी ओळखून आपल्याला पुढे जावं लागेल. बस आपणास ह्या व्हिडिओच्या माध्यमातून एवढीच विनंती करावीशी वाटतं. बाकी आपल्याला या संदर्भामध्ये आपल्या काही सकारात्मक प्रतिक्रिया असतील तर निश्चितपणे कमेंट करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितपणे लाईक करा. आपल्या मित्रांना, नातेवाईकांनाही लाईक करायला सांगा. आणि अजूनही आपण तिसरा डोळा तो चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर ऑल पर्यायावर टिक मार्क करून सबस्क्राईब करा. धन्यवाद.